लांब पर्यंत धुकेच धुके दिसतात आहेत, गडद धुके आहेत. मित्रांनो हा आपला स्टॉल आहे, प्रदर्शनाचा मेन गेट आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी पंकज पाटील आपल्या YouTube चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो. मित्रांनो सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि मी निघालेलो आहे सिन्नरला. आपलं एक एक्झिबिशन लागलेलं आहे, गंगागिरी महाराजांचा सप्ताह आहे जो 177 वर्ष आहे त्याचं, आणि त्यानिमित्त एक कृषी प्रदर्शन घेतलेलं आहे आणि त्या प्रदर्शनामध्ये आपला स्टॉल आहे. तर या प्रदर्शनाचा आजचा 3रा दिवस आहे. पहिल्या दिवशी मी गेलो होतो, त्यानंतर मुंबईला मला परत यावं लागलं होतं, तर आता परत मी निघालेलो आहे सिन्नरला जायला. मी रस्त्याची परिस्थिती काय आहे ती पण दाखवणार आहे. कल्याण पासून शहापूर पर्यंत मध्ये मध्ये भरपूर पॅच खराब आहेत, खूप रस्ता खराब आहे. सिन्नरला जाताना आणि येताना मला खूपच वेळ लागला. येताना तर मी रात्रीचा निघालो होतो, 9 वाजता निघालो होतो तिकडून, पण पोचायला मला 2:30 वाजले. जे नॉर्मली 4-4.5 तासाचा जो प्रवास आहे त्याला मला खूपच वेळ लागला. खूप कंटाळवाणा प्रवास होता हा सगळा. तर आज बघूया किती ट्रॅफिक आहे काय ते सगळं तुमच्याबरोबर शेअर करतो. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मी तुम्हाला ते गंगागिरी सप्ताह जो आहे तो कशा प्रकारे असतो, कार्यक्रम काय असतात, तिथे रोज 50,000 लोकांचं जेवण असतं. आजूबाजूच्या गावामधले लोक आहेत ते स्वयंस्फूर्तीने भाकरी असेल किंवा पोळ्या असतील या आजूबाजूच्या खेड्यातून ट्रॅक्टरने येतात तिथे, आणि ट्रॅक्टरने जेवण वाटलं जातं. इतक्या प्रमाणात जेवण वाटलं जातं तिथे, आणि सर्व जे आहे ते बरेच लोक देणगी देण्यासाठी पुढे येतात. आणि या सप्त्याचं महत्व मला आत्ताच रिसेंटली मला कळालं किती महत्व आहे, लोक किती त्याला मानतात. त्या ठिकाणी आमचं प्रदर्शन लागलंय, ज्या ग्राउंड मध्ये लागलेलं आहे, तर त्या ग्राउंड मध्ये 28 एकर ती जमीन आहे. रस्त्याच्या एका बाजूला प्रदर्शन आहे आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला 100 एकर जमीन आहे. सप्ताह भरलेला आहे, एवढा मोठ्या प्रमाणामध्ये हा सप्ताह आहे बघा. तर या सप्त्याला पर डे 50,000 पेक्षा जास्त लोक भेट देतात. तर तुम्हाला मी त्या सप्त्याबद्दल पण सर्व दाखवणार आहे, माहिती देणार आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. सो मित्रांनो, कल्याण आपण क्रॉस केलेला आहे, पहिला टोल पण क्रॉस केला आहे आणि अजून पण ट्रॅफिक काही दिसलेली नाहीये, ट्रॅफिक लागलेली नाहीये. आणि रस्ता सुद्धा असं वाटतं की चमत्कार झाला आणि रस्ता बदललाय, कारण रस्ता तो नाहीच वाटत आहे मला ज्या रस्त्याने मी गेलो होतो आणि ज्या रस्त्याने मी आलो होतो. हा रस्ता टोटली डिफरंट वाटतोय. तुम्हाला मी रस्ता दाखवतो आता. तुम्ही बघू शकत असाल सूर्योदय होतोय. आणि सगळ्यात महत्वाचं की रस्ते खूप चांगले आहेत, रस्त्यामध्ये खूपच बदल झालाय, रस्ते रिपेअर झालेले दिसत आहेत. ते असं वाटतच नाही की या रस्त्याने मी आधी प्रवास केला होता. तुम्ही बघू शकत असाल घाटामध्ये एवढं मोठं दाट धुके पडलेत, एवढे दाट धुके आहेत की 10 फुटाच्या लांबचं काही दिसत नाहीये, विजिबिलिटी कमी झालेली आहे. सो आपण आता समृद्धी महामार्गावर आलेलो आहे आणि आता आपला टोल लागतो पहिला, जिथे आपली एंट्री होईल आणि जिथं पण एक्झिट करणार तिथे तो टोल कलेक्ट केला जातो. जेवढे किलोमीटर झाले असतील त्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून आपल्याला टोल घेतला जातो. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहे सिन्नरला आणि आता तुम्ही बघू शकत असाल गॅस पंपावरती आहे. थोडी लाईन होती इथे, आता गॅस भरतोय आणि आता पुढे आपल्याला प्रदर्शनाकडे जायचं आहे, जे सिन्नर पासून 25 किलोमीटर लांब आहे. आतमध्ये वावीपासून 10 किलोमीटर आहे ते एक्झिबिशन. पंचाळे म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये ते एक्झिबिशन आहे. सो आता पहिलं गॅस भरूया आणि मग पुढचा प्रवास सुरू करूया. सो मित्रांनो, आपण आता एक्झिबिशनच्या जवळ पोहोचलेलो आहे. तुम्हाला मी दाखवतो एक्झिबिशन जे आहे ते कुठे आहे आणि सप्ताह जो आहे तो कुठल्या साईडला आहे. तुम्हाला मी सप्त्याचं पण दाखवतो. ही सप्त्याची एक दुसरी साईड आहे, बॅक साईड म्हणू शकतो आपण याला, कारण सप्त्याला 3 रोड आहेत एंट्रीचे. हे बघा, हे पार्किंग तुम्ही बघू शकता. हे पंचाळे गाव आहे आणि या पंचाळे गावामध्येच हे प्रदर्शन आणि सप्ताह भरलेला आहे. सो मित्रांनो, मी आता पोहोचलेलो आहे स्पॉटवरती. तुम्हाला एक्झिबिशन कुठे आहे ते दाखवतो आणि एक्झिबिशनच्या समोरच ते सप्ताह जो लागलेला आहे तो सप्ताह पण दाखवतो तुम्हाला. सो हे बघा, एवढं मोठं क्षेत्र प्रदर्शनासाठी, जवळपास 28 एकर जागा आहे. हे प्रदर्शनाचा डोम आहे. हाच डोम अजून एक बाजूला पण अजून एक डोम आहे. बघा, प्रदर्शनाचा मेन गेट आहे.
आणि इथे साईडला तिकीट काउंटर आहे. सो आतमध्ये जाऊया, तुम्हाला सर्व मी स्टॉल्स वगैरे पण दाखवतो. एंट्रीवरच इथे नर्सरी आहे बघा. तो ट्रॅक्टरचा स्टॉल आहे. ही प्रदर्शनाची मेन एंट्री आहे. हा आपला स्टॉल आहे. हा बघा, काही त्रास घरात पालीचा मच्छर मुंग्या वाळवी ढेकून सोल्युशन आहे लिकेज फ्री डॅमेज. सगळ्या घरामध्ये ड्रॅगन लिकेज डॅमेज आहे ना. कधी आपल्या घरामध्ये टप्पल फुटली शेतात पीव्हीसी पाईप आहे, जीआय पाईप आहे, भांगडी पाईप आहे, रबरी पाईप आहे, एचडी पाईप आहे, ड्रिप पाईप आहे, नळ लिकेज आहे. त्यातलं पहिलं सोल्युशन आहे. चालू करणे चालू रनिंग मध्ये लिकेज बंद करणार. चला बघा माऊली, इकडं पाना बघा माऊली. हा पाना आपला यालाय चालणार, यालाय चालतो, यालाय चालणार. याच्यापेक्षा आपल्याकडे मोठा नट आहे 32 पर्यंत काम करणार. हा झाला मोठ्या नटाला, छोटा पाना येतो छोट्या नटाला. हा पाना यालाय चालतो, यालाय चालणार, यालाय चालणार. याच्यापेक्षा आपल्याकडे बारीक नट आहे, हा पाना यूज करायचा माऊली. हा झाला बारकाला. हे 2 पानं घेतली माऊली तुम्ही. पसारा घ्यायची गरज नाही. हा पसारा घेत नाही तुम्ही. तुमच्या घरचा नाही किंवा पाईप फुलत नाही. आपला पाना डायरेक्ट नळाला. शेतामधला स्प्रिंगलर पाईप आहे, कपलिंग पाईप आहे, याला सुद्धा चालतो माऊली. याचं वजन बघा आणि क्वालिटी बघा माऊली. हे 2 पाने तुमच्या घरामध्ये असले, कोणाच्या दारामध्ये जायची गरज नाही. ज्या दिवशी हा पाना हरवला त्या दिवशी हा पाण्याचा विषय संपला समजायचा. या पाण्याची किंमत ऑनलाईन आहे 742 ला. इथे फक्त 300 ला पाकिट आहे. हे छत्रपती संभाजीनगरचं प्रोडक्ट आहे. हे ऑनलाईन सुद्धा प्रोडक्ट येत आहे. तुम्हाला ऑनलाईन साठी बुकिंग करायचं आहे आपल्याला
99 21 14 95 75 ला घरपोच पाना भेटणार तुम्हाला। मॉप आहे स्टाईल मार्बल फरची वगैरे पुसण्यासाठी। आपण रेग्युलर मॉप वापरतो ना पूर्णपणे ड्राय होत नाही। आज जगातला एकमेव असा मॉप आहे पूर्णपणे ड्राय होणार, त्याच्यात पाणी अजिबात राहत नाही। आपण स्टाईल फरची मार्बल मॉप सगळं पुसू शकतो याच्यात। वरची सिलिंग पुसायची सिलिंग पुसू शकतो, कोपऱ्याची साईड पुसायची कोपऱ्याची साईड। त्याच प्रकारे आपल्याकडे टीव्ही आहे, ऑफर मध्ये टीव्ही आहे। श्री स्वामी समर्थ इलेक्ट्रॉनिक्स म्हणून आपल्याकडे भरघोस ऑफर आहे। 32 इंची 10,500 ला आहे आणि 43 इंची 17,500 ला आहे, 50 इंची 27,500 ला आहे आणि 55 इंची 32,500। फुल स्मार्ट LED क्राउन ओरिजिनल टीव्ही आपल्याकडे आहे। कॉन्टॅक्ट साठी 99 75 20 46 94। सो मित्रांनो, आपण एक्झिबिशन मध्ये पोहोचलो। एक्झिबिशन मध्ये तुम्हाला काही गोष्टी दाखवल्यात, आपले स्टॉल्स पण आहेत आणि आपले काही मित्र आहेत। आपण थोडं त्यांचा उपवास आहे तर खिचडी खाणार आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला फ्री मध्ये जेवण पण आहे, तर ते जेवण्यासाठी पण आपण जाणार आहे। तर तुम्हाला मी माझ्या मित्रांची ओळख करून देतो। हे बघा, हे खिचडी खाण्यासाठी आपण आलेलो आहे। जरा आपण हे बघा, हे आपल्या प्रदर्शनाच्या बाजूलाच हे अशा प्रकारचे स्टॉल्स लागलेले आहेत। हे बघा, हे अंकुश साहेब यांचा बोरिवलीला पण घर आहे, नांदेडला राहायला आहे ते। हे कदम साहेब यांचा हेल्थ केअरचा स्टॉल आहे आणि हे जे आहेत यांचे पार्टनर आहेत क्षीरसागर साहेब, आणि यांचा जो स्टॉल आहे तो रोटी मेकर। तर तुम्हाला पण रोटी मेकर जर हवा असेल, यांचा एक व्हिडिओ पण आहे आपल्या चॅनलवर टाकलाय आणि आज पण यांचा एक व्हिडिओ आपण शूट करणार आहेत। तर तुम्हाला पण रोटी मेकर जर ऑर्डर करायचं असेल तर यांच्याकडून तुम्ही मागू शकता। पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात हे कुठे डिलिव्हरी देतात। फक्त यांचं एकच वैशिष्ट्य आहे की जोपर्यंत चपाती बनवायला येत नाही तोपर्यंत हे देत नाहीत। तर मित्रांनो, हा आहे गंगागिरी महाराजांचा सप्ताह, ज्याला दरवर्षी 5 लाखापेक्षा जास्त भाविक भेट देत असतात। या वर्षीच्या सप्त्याचं हे 177 वर्ष आहे। या सप्त्यामध्ये 1000 पेक्षा जास्त स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीने श्रमदान करण्यासाठी पुढे येतात। या सप्त्यामध्ये दररोज 50,000 पेक्षा जास्त भाविकांना अन्नदान केले जाते। तर मित्रांनो, हे 50,000 लोकांचं अन्नदान कशा प्रकारे केलं जातं, त्याचं नियोजन कसं आहे, काय आहे ते आपण पुढे जाणून घेऊया। तर मित्रांनो, इथे ट्रॅक्टरद्वारे जेवण वाटलं जातं। हे बघा, ओळीने सर्व ट्रॅक्टर एका मागोमाग एक उभे आहेत आणि त्याच्यामध्ये स्वयंसेवक सर्व अन्न वाटताना दिसत आहेत। त्याच्यामध्ये काही आमटीचे टँकर सुद्धा आहेत। तर हे टँकर कशा प्रकारे आमटीने भरले जातात, आमटी कशी बनवतात ते आपण पुढे जाणून घेणार आहोत। हे बघा, ही अशी लोकांची पंगत बसलेली असते आणि यांचं नियोजन एकदम पद्धतशीरपणे होतं। इथे कुठलाही गोंधळ गडबड काही होत नाही। मी सुद्धा इथे जेवणाचा आस्वाद घेतला। हा जो तुम्ही झेंडा बघताय, या झेंड्याच्या पुढे नवीन जी पंगत बसवली जाते ती त्याच्या पुढे पुढे बसवली जाते। त्यामुळे जे पाठीमागे जेवायला बसलेले असतात त्याचं क्लिनिंग वगैरे करायला पूर्ण वेळ मिळतो।
सो मी सुद्धा इथे जेवणाचा आस्वाद घेतला आणि जेवण फारच टेस्टी होते. आमटी, चपाती आणि भात असा हा मेन्यू होता, ज्याचा मी भरपूर आस्वाद घेतला. तर मित्रांनो, हे बघा, या अशा प्रकारे इथे जेवण बनवलं जातं. इथे पहिल्या दिवसापासून 8 दिवस सतत बुंदी बनवण्याचं काम सुरू आहे, जे 8व्या दिवशी सर्व लोकांना पाकिटात भरून ते वाटलं जातं. तर हे बघा, हे अशा प्रकारे इथे हे बुंदी बनवण्याचं कामसुद्धा सुरू आहे, जे अखंड सुरू आहे. इथे बुंदी बनवणं आणि सुकवणं असं याचं काम सुरू आहे. त्याच्यासाठी त्यांनी तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. मशीन आहेत. हे सर्व करण्यासाठी जो आर्थिक हातभार लागतो, त्याच्यासाठी भरपूर आर्थिक देणग्या पण येतात आणि त्याच्यामुळे हे सर्व काम होऊ शकते. हे जे इथे तुम्ही तेलाचे डबे बघतायत, हे सगळे मोकळे झालेत, कारण याच्यामधलं तेल बुंदी बनवण्यासाठी वापरण्यात आलेलं आहे. चला पुढे मी तुम्हाला आमटीचा टँकर कसा भरला जातो ते पुढे मी तुम्हाला ते दाखवतो. हे तुमच्या समोर जे दिसतंय त्या पात्रामध्ये समोरून आमटी ओतली जाते आणि ती मग इकडे पुढे सर्व एकाच ठिकाणी जमा होते आणि मग जमा झालेली सर्व आमटी निळ्या पाईपद्वारे टँकर मध्ये सोडली जाते. हे बघा, हे जो निळा पाईप दिसतोय तुम्हाला, हा टँकर मध्ये जोडलाय आणि हे सर्व दुधाचे टँकर आहेत. हे बघा, हे आमटी इथून पुढून इथे याच्यामध्ये जमा केली जाते. ते वरून जशी जमा आमटी रेडी होईल तशी त्याच्या आतमध्ये ओतली जाते. ते बघा, हे ओतलं जात आहे आणि मग ती आमटी पुढे 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 इथे पुढे आणि मग जमा झालेली जी आमटी आहे ती ब्लू पाईप मधून टँकर मध्ये सोडली जाते आणि टँकर मधली आमटी जी आहे टँकरला जोडलेल्या पाईपने टोपामध्ये ती सर्व आमटी सोडली जाते. हा बघा, हा जो पाईप आहे तुम्ही बघू शकताय, या पाईपने सोडली जाते.